ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्राला खदखदून हसवलं, ज्यांच्या एका शब्दावर थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, तोच माणूस आपल्या स्वतःच्या घरात मात्र पार एकटा पडला होता. 1964 मध्ये दादा कोंडके यांचं लग्न झालं, पण अवघ्या काही वर्षातच त्यांच्या पत्नी नलिनी यांनी त्यांना कायमचं सोडून दिलं. पण प्रश्न असा पडतो की हसऱ्या चेहऱ्यामागचं असं कोणतं सत्य होतं ज्यामुळे नलिनी यांनी एवढ्या मोठ्या कलाकाराचा हात मध्येच सोडला? असा कोणता वाद झाला होता ज्याने दादांचं घर कायमचं उद्ध्वस्त केलं? चला जाणून घेऊया दादा कोंडके यांच्या घटस्फोटामागची ती खरी आणि दुखरी कहाणी. गोष्ट आहे 1960च्या दशकातील. दादा कोंडके तेव्हा चित्रपटसृष्टीत नव्हे तर सेवादल आणि नाटकाच्या माध्यमातून आपलं नाव बनवत होते. 1964 मध्ये मोठ्यांच्या सांगण्यावरून दादांचा विवाह नलिनी यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले, पण हळूहळू या नात्यात एक अदृश्य दरी निर्माण होऊ लागली. पहिलं कारण म्हणजे दादांचं नाटकात आणि कलेत अतोनात व्यस्त राहणे. दादा कोंडके यांच्यासाठी कला आणि रंगभूमी हीच त्यांची पहिली पत्नी होती. ते दिवसाचे 18 तास घराबाहेर नाटकाच्या तालमीत आणि दौऱ्यांमध्ये व्यस्त असायचे. संसार, घर आणि पत्नीला देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरला नव्हता. दुसरं कारण म्हणजे कौटुंबिक मतभेद आणि विचारांमधील फरक. दादांचा स्वभाव जिद्दी आणि कामाप्रती अत्यंत कडक होता, तर नलिनी यांना एका साध्या, कौटुंबिक आणि शांत आयुष्याची अपेक्षा होती. विचारांचे हे टोकाचे मतभेद रोजच्या वादाचे कारण बनू लागले. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अपत्य न होणे. लग्नानंतर काही वर्ष उलटूनही दादा आणि नलिनी यांना बाळ झाले नाही. त्या काळात या गोष्टीवरून कुटुंबात आणि समाजात मोठा दबाव असायचा, ज्यामुळे त्यांच्या नात्यात आणखी कडवटपणा आला. रोजच्या कटकटी आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर नलिनी यांनी वेगळं होण्याचा कठीण निर्णय घेतला. 1968 मध्ये कायदेशीररित्या दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचा दादा कोंडके यांच्या मनावर खूप मोठा आघात झाला. ते आतून पूर्णपणे तुटले होते. त्यानंतर दादांनी पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी वाहून दिलं. लोकांना हसवणाऱ्या या महान कलाकाराच्या आयुष्यातील ही दुःखद बाजू तुम्हाला माहिती होती का? दादा कोंडके यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच न ऐकलेल्या गोष्टींसाठी आपल्या क्राईम वर्ल्ड मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.